यंदाची नागपंचमी अतिशय विशेष आहे, कारण 17 ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आलेली आहे. म्हणजेच एकाच दिवशी भगवान महादेवांचा सोमवार आणि नागदेवतेची नागपंचमी अशी दोनही श्रद्धेची पर्वणी आलेली आहे. बघा, भगवान शिवांच्या गळ्यात नागराज विराजमान असतात, त्यामुळे नागदेवतेची पूजा आणि महादेवाची पूजा एकाच दिवशी करण्याला भक्तीच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे मानले जाते. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नागपंचमीचा उपवास कधी करायचा आहे आणि भावासाठी केला जाणारा उपवास नेमका कधी करायचा आहे. तर भावासाठी केला जाणारा नागपंचमीचा उपवास हा वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. काही ठिकाणी हा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे नागचतुर्थीला धरला जातो आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमीला वारुळाची पूजा करून नागदेवतेची पूजा करून तो उपवास सोडला जातो. तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशीच भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपवास केला जातो. म्हणून तुमच्या घरात, तुमच्या माहेरी किंवा तुमच्या गावामध्ये जी परंपरा चालत आली आहे तीच श्रद्धेने पाळावी. आता बघा, यंदा सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी असल्यामुळे काय करायचे, तर ज्या महिलांना भावासाठी आदल्या दिवसापासून उपवास करण्याची परंपरा आहे, ज्यांना आदल्या दिवशी उपवास करायचा आहे, त्यांनी 16 ऑगस्ट रविवारपासून भावाचा उपवास सुरू करावा आणि 17 ऑगस्टला नागपंचमीची पूजा करून तो उपवास सोडावा. म्हणजे 2 दिवस हा उपवास भावासाठी करावा. आणि ज्यांना त्याच दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास करायचा आहे, त्यांनी आपल्या नेहमीच्या सोमवारच्या व्रताची पद्धत पाळावी. म्हणजे दिवसभर सोमवारी उपवास करावा, महादेवाची पूजा करावी, शिवलिंगावर अभिषेक घालावा आणि संध्याकाळी आपल्याकडे जी परंपरा आहे त्या पद्धतीने उपवास सोडावा. बघा, जर तुम्ही भावाचा उपवास आणि सोमवारचा उपवास असे दोनही व्रत एकत्र करत असाल तर 2 दिवस उपवास करावा. म्हणजे रविवारी पूर्ण दिवस आणि सोमवारी पूर्ण दिवस असा 2 दिवस उपवास आपल्याला करायचा आहे. नागपंचमीचा उपवास देखील आपल्याला करायचा आहे आणि श्रावणी सोमवारचा उपवास देखील आपल्याला करायचा आहे. आणि ज्यांना फक्त श्रावणी सोमवारचा उपवास करायचा आहे त्यांनी दिवसभर श्रावणी सोमवारी उपवास करावा. अशा पद्धतीने हा उपवास आपल्याला करायचा आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून भगवान शिव आणि नागराज यांचे स्मरण केले जाते. नागदेवतेला दूध, लाया, फुले, हळद, कुंकू आणि नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. मात्र जिवंत सापांना प्रत्यक्ष दूध पाजणे हे टाळावे. नागदेवताची पूजा प्रतिकारात्मक पद्धतीने करणे अधिक योग्य आहे. या दिवशी अनेक भक्त नागदेवतेची आणि महादेवाची पूजा करून नागदोष किंवा कालसर्पदोषाच्या शांतीसाठी प्रार्थना करतात. अशी मान्यता आहे की या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने आपल्यावर असलेले कालसर्पदोष हे पूर्णपणे नष्ट होतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी ही पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. बघा, नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी आलेले आहेत म्हणून प्रत्येकाने कठोर उपवास करायलाच हवा असे नाही. त्यामुळे श्रद्धा, भक्ती आणि मनाची शुद्धता ही सर्वात महत्त्वाची आहे. बघा, या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे, घर स्वच्छ करायचे आहे, देवघर स्वच्छ करायचे आहे. त्यानंतर सर्वप्रथम श्री गणेशाचे स्मरण करा. त्यानंतर भगवान शिवांची पूजा करा, शिवलिंगावर जल अर्पण करा, बेलपत्र, फुले अर्पण करा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. त्यानंतर नागदेवताचे स्मरण करून नागपंचमीची पूजा करा. ज्यांच्या घरात वारुळाची पूजा करण्याची परंपरा आहे त्यांनी आपल्या परंपरेनुसार वारुळाची पूजा करा. आणि भावासाठी उपवास करणाऱ्या बहिणींनी भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी नागदेवतेकडे प्रार्थना करावी. श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हा खूप दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. एकाच दिवशी हे दोन्ही आलेले आहेत. त्यामुळे या दिवशी पूजा
व्रत विधी जे काही असेल ते नक्की आवर्जून करा. आपल्यावर असणारे कालसर्पदोष हे पूर्णपणे नष्ट होतील. त्यानंतर बघा, नागपंचमीच्या या पवित्र दिवशी महादेव आणि नागदेवता या दोघांचे स्मरण करण्याची संधी आपल्याला मिळत आहे. त्यामुळे या दिवशी मनापासून प्रार्थना करा आणि महादेवाला म्हणा की हे महादेवा, माझ्या भावाचे आयुष्य निरोगी आणि सुखी ठेव. माझ्या कुटुंबावर सदैव आपली कृपा दृष्टी राहू दे. नागदेवताच्या आशीर्वादाने आमच्या घरातील सर्व संकटे दूर होऊ देत. अशी प्रार्थना या दिवशी महादेवाला करायची आहे. आणि नागपंचमी देखील या दिवशी आलेली आहे, म्हणून नागदेवताला देखील ही प्रार्थना करायची आहे. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.